नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आज आपण ऐकूयात फेस्कॉम महाराष्ट्र याचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी कायदा आणि व्यवहार या विषयावर सांगितलेली माहिती. ऐकूयात कार्यक्रमाचा भाग पहिला. सगळ्यांना नमस्कार. कायदा आणि व्यवहार याची सांगड फार महत्वाची आहे, कारण नुसता कायदा समजून चालणार नाही, तर व्यवहारात तो कसा उतरला पाहिजे या दृष्टिकोनातून फेस्कॉम जे काम करते आणि फेस्कॉमने 2010चे नियम झाल्यानंतर ताबडतोबच याच्याकरता आम्ही फेस्कॉम मध्ये मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू केलंय आणि या मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राच्या माध्यमातून गेले 10 वर्ष फेस्कॉम या कायद्यावरती ते बेघर आहेत, अत्याचारित आहेत, पीडित आहेत, वंचित आहेत, शोषित आहेत अशा लोकांसाठी 36 जिल्ह्यामध्ये आमचे फेस्कॉमचे 12 रिजनच्या माध्यमातून हे आमचं काम जे आहे ते चालू आहे. भारतीय गणराज्याच्या 58व्या वर्षात संसदेने हा कायदा केलेला आहे. म्हणजे तुम्ही पहा की आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, परंतु आपली घटना, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26/11/1949ला घटनेचा मसुदा पूर्णपणे तयार झाला. 26 नोव्हेंबर 1949 आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताकची निर्मिती झाली. या काळामध्ये ब्रिटिशांचे कायदेच आपल्याला लागू होते आणि ब्रिटिशांच्या कायद्याप्रमाणेच आपल्या भारताचं स्वातंत्र्यामध्ये नंतरही कामकाज चालू होतं. परंतु 26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताकाची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर घटनेप्रमाणे आपलं हे राज्य सुरू झालं. आता भारतीय राज्यघटना जी आहे, मग प्रमोदजींनी सांगितलंय की संविधानातील अनुच्छेद 39 क आणि 41 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आपल्या देशातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांचं उर्वरित आयुष्य हे सुखात समाधानात सन्मानाने जावं यासाठी देशाने आणि राज्यांनी धोरण तयार करावं आणि त्याप्रमाणे ज्येष्ठांचं उर्वरित आयुष्य हे सुखाचं गेलं पाहिजे हे घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे ज्यावेळेला मग यांनी सांगितलं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या जनरल असेंब्लीने 1 ऑक्टोबर हा जगातील सर्व देशांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून पाळावा अशा प्रकारच्या सूचना जेव्हा युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने दिल्या, त्याच्यानंतर 1999 जानेवारी आपले भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांनी 1999 मध्ये आपल्या देशाचं राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिकांचं धोरण पारित केलं आणि हे ज्येष्ठ नागरिकांचं धोरण पारित केलं. आता धोरण म्हणजे काय, तर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार केलेला मसुदा म्हणजे धोरण. मग या धोरणामध्ये काय होतं की 1999 मध्ये भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांचं धोरण पारित केलं आणि ते केल्यानंतर त्यांनी सांगितलं की भारतामध्ये जे राज्य आहेत
त्या प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचं धोरण पारित करावं. 28 त्यावेळेला राज्य होते, 6 केंद्रशासित प्रदेश होते. मग आता केंद्र सरकारने जे धोरण जाहीर केलं तर त्या धोरणामध्ये उद्दिष्ट काय होते? ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये धोरणामध्ये जे उद्दिष्ट होते त्याच्या सगळ्यात पहिलं उद्दिष्ट होतं ज्येष्ठांचं आरोग्य. कारण आपल्याला माहितीये की ज्येष्ठ नागरिकांना खाण्यापेक्षा त्यांचा औषधावरचा खर्च जास्त होतो, कारण प्रतिकार शक्ती कमी होत जाते आणि अशा वेळेला डॉक्टरांच्याकडे वारंवार जावं लागतं. मेजर सर्जरी, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला किडनीचा प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारे. त्याच्यामुळे ज्येष्ठांचं आरोग्य हे धोरणामधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर ज्येष्ठांचं अर्थार्जन, कारण तुम्हाला माहितीये की 25व्या वर्षी नोकरीला लागलेला माणूस 60व्या वर्षी रिटायर होतो, अर्थार्जन संपतं. नॉन अर्निंग हँड, त्याच्याकरता आर्थिक लाभाच्या योजना निर्णय तयार करणं. ज्येष्ठांसाठी रोजगार, कौशल्य विकास योजनेद्वारे ज्येष्ठांचं संरक्षण जीविताचं आणि मालमत्तेचं. त्याच्यानंतर दुर्व्यवहार नियंत्रण, एल्डर अब्यूज, 15 जून आपण करतो एल्डर अब्यूज अवेअरनेस डे, तर त्या दृष्टिकोनातून दुर्व्यवहार नियंत्रणासाठी पण धोरणामध्ये तरतुदी आहेत. ज्येष्ठांचा एकाकीपणा घालवणं, त्याच्याकरता त्यांना कृतिशील ऍक्टिव्ह एजिंग कसं करता येईल. त्याच्यानंतर सामाजिक प्रश्न, ज्येष्ठांचे समाजातील हा एक महत्वाचा घटक आहे. तसा विचार केला तर ज्येष्ठ नागरिक जे आहे ही देशाची संपत्ती आहे, नॅशनल ऍसेट आहे. मग या दृष्टिकोनातून ज्यावेळेला हे धोरणाचे सर्व उद्दिष्ट आपण बघितले आणि याच धोरणाचा एक भाग म्हणून आई वडील व ज्येष्ठ नागरिक चरितार्थ आणि कल्याणसाठीचा कायदा हा 2007ला 29 डिसेंबर 2007ला हा कायदा अस्तित्वात आला. आता राज्य सरकारने राजपत्रात नोटिफाय केल्यावर हा कायदा 23 जून 2010ला राज्याने नियम केल्यावर लागू झाला. याच्यामध्ये भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही हा कायदा लागू आहे. मग एकाने आता प्रश्न विचारला होता की मुलं आणि आई वडील सगळे अमेरिकेत आहेत, मग हा कायदा त्यांना लागू आहे का? तर हा कायदा त्यांना लागू आहे आणि याच्यामध्ये तशी स्पष्ट तरतूद दिली आहे. त्याच्याप्रमाणे 2019 मध्ये काही अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुलगी आणि जावई यांचा पण अंतर्भाव त्या ठिकाणी केलेला आहे. जी मागणी 10,000ची होती तर ती त्याने आता 10,000पेक्षा जास्त, म्हणजे त्या घरामध्ये येणारं मासिक एकूण उत्पन्न किती आहे आणि त्या घरामध्ये असलेल्या सदस्यांची संख्या किती आहे याच्या प्रमाणामध्ये, म्हणजे समजा त्याचा 80,000 रुपये मासिक उत्पन्न असेल आणि घरामध्ये जर 4 लोक असतील तर 20,000पर्यंत त्यांना ती फी जी आहे ती देता येईल. मित्रांनो, या संदर्भामध्ये फेस्कॉमने जे अनेक प्रकारच्या कार्यशाळेच्या माध्यमातून या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या कायद्याच्या माध्यमातून त्यांना ते सर्व फायदे मिळवून देण्याचं जे काम केलेलं आहे तर ते देत असताना आता विशेषतः यशदा, पुण्यामध्ये जी यशदा संस्था आहे ती राज्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे. म्हणजे राज्य सरकारचे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 या सगळ्यांना यशदामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. आता हे प्रशिक्षण देत असताना तिथल्या ज्या प्रमुख आहेत त्यांना आम्ही भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं की ज्येष्ठांच्या संदर्भामध्ये 2017 मध्ये आम्ही 80 आमचे पदाधिकारी फेस्कॉमचे यांना त्या ठिकाणी एक मास्टर ट्रेनर्स ट्रेनिंग दिली आणि त्याच्यामध्ये हा कायदा जो आहे या कायद्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग सेंटर आहे, DATC. त्या DATC मध्ये आमचे ऍडव्होकेट बेटी निसाळे आमचे फेस्कॉमचे कायदेविषयक सल्लागार आहेत आणि यांच्या दोघांनी आम्ही त्या ठिकाणी जाऊन जे ट्रेनिंग देतो ते ट्रेनिंग आम्ही कशा पद्धतीने देतो. आता प्रमोदजींनी हा विषय तुम्हाला सांगितलेला आहे, पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही जेव्हा लहान होतो, आपण सगळेच आता आपण एकाच वयातले आहोत, सगळे एकाच नावातले प्रवासी आहोत. त्याच्यामुळे मी जेव्हा 5वी 6वीला होतो ना, म्हणजे मला वाटतं काहीतरी 55-56ची गोष्ट, 57ला मी वप्पा झालो. त्यावेळेला व्हर्नॅक्युलर फायनल परीक्षेला फार महत्व असायचं. म्हणजे वप्पा झालेला माणूस शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागायचं त्यावेळेला, पण त्यांना वप्पा म्हणायचे. तर आम्ही त्यावेळेला जेव्हा शाळेत होतो तर त्यावेळेला शाळेमध्ये जे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, रसायनशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री हे सगळे जे विषय असायचे ना, तर त्या विषयाकरता एक छोटी पुस्तिका असायची
आणि त्याला आम्ही म्हणायचो खिशातला इतिहास, खिशातला भूगोल, खिशातलं नागरिकशास्त्र. म्हणजे ते काय असायचं की समराईज केलेलं असायचं. तुमचा जेवढा पोर्शन आहे वर्षाला अभ्यासाला तो अतिशय थोडक्यामध्ये त्या पुस्तकामध्ये तेवढं वाचलं ना की परीक्षेच्या पेपरमध्ये आम्ही आरामशीर एवढं मोठं 200 पानाचं पुस्तक वाचायची गरजच नाही. खिशातला इतिहास वाचला की आम्ही अगदी फार सगळ्या सनावळ्या तोंडपाठ करून पेपर लिहायचो. तर मित्रांनो, आम्ही खिशातला 2007चा कायदा तयार केलेला आहे. आणि मी ज्यावेळेला ट्रेनिंगला जातो राज्य कर्मचाऱ्यांच्या पुढे किंवा इतर ठिकाणी, आम्ही डॉक्टर राधाकृष्ण भट व्याख्यानमाला आहे सर आमची, डोंबिवलीचे डॉक्टर राधाकृष्ण भट यांनी 12/12/1980ला वयाच्या 37व्या वर्षी फेस्कॉमची स्थापना केली. त्यावेळेला महाराष्ट्रात फक्त 25-30 संघ होते, पण दूरदृष्टी ठेवून त्यांनी जी फेस्कॉमची स्थापना केली ते डॉक्टर राधाकृष्ण भट. आज ते 25-30 वरून आम्ही 5000वर गेलो. तर त्या डॉक्टर राधाकृष्ण भटांच्या नावाने आम्ही महाराष्ट्रात व्याख्यानमाला सुरू केली. त्याच्यामध्ये आम्ही हेच विषय घेतो. आत्ताच आपण फेस्कॉम महाराष्ट्र याचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी सादर केलेला कायदा आणि व्यवहार या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकलात. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.